नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आभाळाची आम्ही लेकरे ही कविता अभ्यासणार आहोत. कवितेला सुरुवात करण्याआधी या कवितेचे कवी कोण आहेत आणि यांचा परिचय काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, वसंत बापट हे या कवितेचे कवी आहेत. तर यांचा जन्म कालावधी काय आहे? 1922 ते 2002 म्हणजे 1922 टू 2002. तर हे एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले, रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बाल गोविंद हे बालवाङ्मय, 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके आहेत. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. या कष्टकऱ्यामध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही आपण कविता वाचून घेऊ. त्याच्या आधी या कवितेमध्ये काय आपण अभ्यासणार आहोत ते थोडक्यात पाहू. आता काव्य म्हणजे काव्य हा तर साहित्यातला एक प्रकार आहे. साहित्याचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ नाटक आहेत, कथा आहेत, कादंबरी आहेत, काव्यसंग्रह आहेत. तर ही कविता काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर हे काव्य सगळ्यांनाच जमत नाही. जो न देखे रविओ देखे कभी असे म्हटले आहे. म्हणजे जे सूर्याला पण दिसत नाही ते कवीला दिसते. म्हणजे कुठलाही कवी कुठलीही कविता करू शकतो. इथे कवी बापट यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही कुणाची लेकरे आहोत, तर आम्ही आभाळाची लेकरे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण ही कविता आधी वाचून घेऊ, मग या कवितेचा अर्थ पाहूया. तर तुमच्याकडे टेक्स्टबुक असणारच, तर सगळेजण पहा टेक्स्टबुकमध्ये. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते अमीच अमुचे भाग्य विधाते. पंत वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. तर आता ही कविता वाचल्यानंतर आपण काव्यानंद म्हणजे या काव्याचा आनंद आपण घेतलेला आहे. आता या कवितेतून मिळणारा संदेश, या कवितेचा अर्थ आता आपण समजून घेऊ. तर कवितेच्या पहिल्या 2 ओळी पहा. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. तर आभाळ म्हणजे काय आहे? तर आभाळ म्हणजे आकाश, गगन, स्काय. तर आपण या आकाशाची लेकरे आहोत आणि आमची आई कोण आहे? तर आमची आई काळी माती आहे. काळी माती याला आपण जमीन म्हणतो, वसुंधरा म्हणतो की नाही वसुंधरा. तर आम्ही या आकाशाची लेकरे आहोत आणि आमची आई कोण आहे? तर आमची आई काळी माती आहे, जमीन आहे, वसुंधरा आहे, ही आमची आई आहे. तर या जमिनीचं गुणवैशिष्ट्य काय आहे? म्हणजे करोडो बीज, लाखो करोडो बीज बियाणे पडलेले असतात आणि जेव्हा जूनमध्ये पाऊस पडतो तेव्हा या वसुंधरेत, या मातीमध्ये जे बीज पडलेले असते ते अंकुर पावतात आणि अंकुर पावताना ही जी धरणी माता सांगते की जे चांगले पीक आहे आणि जे कडू आंबट आहे किंवा म्हणजे चांगले वाईट जे काय आहे असा भेदभाव न करता मी सगळ्यांना अंकुर देते. तर ही सगळी माझीच मुलं आहेत, सगळ्यांना मी अंकुर देते असे
काळी माती सांगते. तर इकडं जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, म्हणजे इथं कुठल्याही गोष्टीचा भेदभाव न करता ही जी लेकरं आहेत ही सगळी माझी लेकरं आहेत. ही जी काळ्या मातीमध्ये वावरणारी राहणारी जी लेकरं आहेत ही सगळी माझी लेकरं आहेत. इथं जात भेदभाव काहीच नाही आहे. इथं म्हणजे या जमिनीमध्ये जे पेरतंय ते सगळं समायिक आहे. इकडं काही भेदभाव नाही आहे. म्हणजे चांगलं आहे म्हणजे चांगलं पिकेल, वाईट आहे म्हणजे वाईट पिकेल, असं काही नाही. जे आंबट असो, कडू असो, काही असो, गोड असो, जे आहे ते इक्वली उगवेल असं इकडे सांगितलेलं आहे. तर दुसरं कडवं पहा, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. तर श्रम म्हणजे काय इकडे? तर श्रम म्हणजे कष्ट करणे. आणि गंगा ही काय आहे? एक नदी आहे. गंगा ही एक रिव्हर आहे. गंगा रिव्हर जी भारतातली पवित्र नदी आहे. भारतातली आहे म्हणून ती फार पवित्र आहे. ही नदी कशाचे प्रतीक आहे? तर ह्या नदीचं प्रतीक काय आहे? तर या नदीचं प्रतीक आहे पावित्र्याचे प्रतीक आहे. कॅरेक्टर, या नदीचं कॅरेक्टर काय आहे? प्युअर आहे, पावित्र्याचं प्रतीक आहे. तर ही नदी एक शुभतेचे प्रतीक आहे. जे आपण कष्ट करतो ते कसे आहे? ते मंगल आहे. इकडे काय सांगितलेलं आहे? जे कष्ट आपण करतो ते मंगलमय कष्ट आहे. या श्रमगंगेच्या किनाऱ्यावरती, म्हणजे जे तीर म्हणजे किनारा, या श्रमगंगेच्या किनाऱ्यावरती जी कष्टकऱ्यांची जी वस्ती आहे तिथं आम्ही वास करतो, तिथं आम्ही राहतो. कोण राहते? ते कष्टकरी राहतो. त्या श्रमगंगेच्या, श्रम करणारे म्हणजे जे कष्टकरी असतात ते या तीरावरती राहत असतात. श्रमगंगेच्या तीरावरती आमचं नाव वेगळं नाही. तर या श्रमगंगेच्या तीरावरती काही नाव वेगळं नाही आहे, गाव वेगळं नाही. आम्ही एकच आभाळाची लेकरे आहोत आणि काळी माती आमची आई आहे असं इकडे सांगितलेलं आहे. म्हणजे इथं काही सगळ्यांना वेगळं आगळं वेगळं काही न आहे. तर इकडे सगळे आपण एकच आहोत इकडे सांगितलेलं आहे. म्हणून काळी मातीची आम्ही लेकरे आहोत असं इकडे सांगितलेलं आहे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. तर इमान म्हणजे काय? निष्ठा. आमची निष्ठा एकच आहे. घाम म्हणजे पसीना, जो आपण कष्टाने जो घाम गाळतो, जे कष्ट करून आपण घाम म्हणजे आपण जे कष्ट करतो त्याचा घाम गळला पाहिजे. आमचा मार्गही वेगळा नाही आणि आमचा स्वर्गही वेगळा नाही. तर आमचा एकच ध्यास आहे की आम्ही आभाळाची लेकरे आहोत आणि काळी माती आमची आई आहे. आम्ही एकच लेकरे आहोत असे इकडे सांगितलेलं आहे. म्हणजे आपण कुठल्याही कामामध्ये कष्ट करून आपले घाम स्वतःचे गाळले पाहिजे, म्हणजेच आपल्याला फळ मिळेल असं इकडे सांगितलेलं आहे. माणुसकी अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. तर माणुसकी म्हणजे मानवता. आमचे नाते घट्ट आहे. आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. माणुसकीचे नाते आपल्या जीवनात फार श्रेष्ठ आहे. आणि माणुसकी मानवामध्ये आहे असे नाही, तर सगळ्यामध्ये माणुसकी आहे, प्राण्यामध्ये असते. म्हणून माणुसकीचं अभंग्य नाते कधीही नष्ट होत नाही. प्राण्यामध्ये म्हणजे जसं आपण एकमेकांना आपण मदत करतो तसं प्राणीही एकमेकांना मदत करतात. त्यांच्यातही माणुसकीचे नाते अतूट आहे. तर हे अतूट माणुसकीचे नातं कधीच नष्ट होत नाही असं इकडे सांगितलेलं आहे. तर आम्ही आमचे भाग्य विधाते आहोत. आम्हीच आमचे भाग्य विधाते. म्हणजे जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीतरी बनायचं आहे, आम्हाला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, नर्स बनायचं आहे, परत टीचर बनायचे, काहीतरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला बनायचं आहे, तर
आमच्या भाग्याचा विधाता आपणच आहोत, म्हणजे आमच्या जन्माचा शिल्पकार आम्हीच आहोत. जर आम्हाला बनायचं असेल तर आम्हाला काय करायला पाहिजे, तर आम्हाला कष्ट करायला पाहिजे. जे आपण कष्ट केले तर आमच्या कष्टाचं फळ आम्हाला मिळेल असं इकडे सांगितलेलं आहे. म्हणून इकडे काय सांगितलेलं आहे की आम्हीच आमचे भाग्य विधाते. तर आम्हाला काहीतरी कष्ट घ्यावंच लागणार. आम्हाला काहीतरी बनायचं आहे तर आम्हाला हे कष्ट घ्यावंच लागणार. असं म्हटलेलं कवी इकडे म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा भाग्यविधाता, असं इकडे कवी म्हणतात. म्हणजे मी ठरवलं आणि तू होणार, म्हणजे तू ठरवलास आणि तू होणार का, तर तू कष्ट करतोस म्हणजे तू नक्की काहीतरी होणार. असं घर बसल्या बसल्या की मी डॉक्टर होणार आहे, घरात बसून तू डॉक्टर बनशील नाही. तर आम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर खूप कष्ट करावं लागणार, असं इकडे संदेश आम्हाला मिळालेला आहे. तर पंथ ही वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही. तर पंथ ही वेगळा नाही आणि संत ही वेगळा नाही, कारण आम्ही काय आहोत, आम्ही आभाळाची लेकरे आहोत असं इकडे सांगितलेलं आहे. लास्ट बघा, कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. तर पूर्ण भारतीयांचे बळकट बाहू एकत्र आल्यावर आम्ही एक होऊन नवनिर्मितीचा जगन्नाथाचा रथ ओढून नेऊ असे इकडे कवी म्हणतात. समाजामध्ये काहीतरी नवनिर्मिती करायला पाहिजे असा ध्यास करतात आणि आपला समाज बदलत चालला आहे हे आम्हाला दिसून येते. इथं लिंग भेदभाव, जाती भेद, मुलगा मुलगी सगळ्यांना समानता आहे आणि नवनिर्मितीचा संदेश जगाला द्यायचा आहे. आमची इच्छा वेगळी नाही आणि ध्येयही वेगळं नाही, आम्ही सगळे एक आहोत असाही इथं संदेश दिलेला आहे. हा निसर्ग एक महान दाता आहे. निसर्गाकडे जे आहे ते भरभरून देत असते, तरीही आमचे मन भरून येत नाही. जे निसर्गाकडे असतं ते निसर्ग भरभरून आम्हाला देत असतं असे इकडे कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर मुलांनो, ही कविता आपण आज शिकलेली आहोत. ही कविता तुम्हाला वाचायची आहे. या कवितेचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. मी आशा करते की तुम्हाला ही कविता समजली असेल. धन्यवाद.